तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। ससूनच्या अहवालामध्ये भिसे कुटुंबासह इतर रुग्णालयांवर ठपका ठेवण्यात आल्याचं उपलब्ध माहितीवरून दिसतंय। तब्येत ठीक नसताना इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4-5 दिवस दाखल करणं चूक होतं असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। तब्येतीत सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवणं गरजेचं होतं असं अहवालात म्हटलंय। अति जोखमीच्या स्थितीमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये नेणं गरजेचं होतं, मात्र सूर्या रुग्णालयामध्ये नेलं, तिथं डिलिव्हरी झाली। कार्डियक स्पेशालिस्ट तिथे नव्हता, हार्ट अटॅकचा धोका वाढला, 2 तास CPR देत होते असं अहवालामध्ये म्हटलेलं आहे। मणिपाल रुग्णालयामध्ये तनिषा भिसेंचा मृत्यू झाला, मात्र माता मृत्यू असूनही शवविच्छेदन झालं नाही असंही या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, या अहवालातून काही धक्कादायक फॅक्ट्स समोर येताना दिसत आहेत, काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत, काय ठळक मुद्दे आहेत या अहवालात? पण मागच्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयाच्या या अहवालाची प्रतीक्षेत होतो आणि हाच अहवाल काल पुणे पोलिसांकडे सादर झाला। 6 पानांचा हा अहवाल आहे आणि यात वैद्यकीय समितीनं अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि घैसास यांच्यावर ठपका ठेवल्याचं दिसत नाही आणि पुणे पोलिसांनी या अहवालातील 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडे अभिप्राय मागितला आहे आणि त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करण्याचंही सांगितलं आहे। मात्र यात जर आपण बघितलं तर आता निष्कर्ष या अहवालात काय काय आहे आणि ते निष्कर्ष कोणाच्या बाजूने आहेत किंवा त्या निष्कर्षात नेमकं काय काय म्हटलंय तेही आपण जाणून घेऊया। कारण हे निष्कर्ष, हाच अहवाल या सगळ्या प्रकरणात निर्णायक अहवाल ठेवण्यात येणार आहे। कारण आपण जर बघितलं तर 3-4 चौकशी समिती यात स्थापन करण्यात आल्या होत्या। त्याच्यात पहिल्या राज्य शासनाची होती, दुसरी होती धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती ती, तिसरी होती माता मृत्यू अन्वेषण समिती आणि चौथी म्हणजे पुणे पोलिसांकडून किंवा ससूनच्या रुग्णालयाकडून जी काही समिती नेमण्यात आली होती त्या समितीचा, आणि याच समितीचा अहवाल आहे तो निर्णायक आहे आणि त्याच समितीचे निष्कर्ष काय काय आपण वाचून दाखवूया। आपण त्यात म्हटलंय की इंदिरा IVF मध्ये तब्येतीची सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणं ही चूक होती। तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करायला पाहिजे होतं। हा पहिला आहे। IVF जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा तनिषा भिसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी घैसास यांच्या पत्नीकडे IVF करण्याचा निर्णय न घेता त्यांनी विमाननगर परिसरातील इंदिरा IVF इथे जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच इंदिरा IVFच्या संदर्भातला हा पहिला निष्कर्ष आहे। दुसरा निष्कर्ष आहे की मंगेशकर रुग्णालयात 5 तास थांबले, मात्र यावेळी पैसे घेतले की नाही हेच कारण होतं का, आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे द्या नाहीतर ट्रीटमेंट करणार नाही असे प्रश्न यात होते का, याचाही पुनर्तपास करण्यात येणार आहे आणि आरोग्य संचालक याची संपूर्ण चौकशी करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही सगळं IVFची सगळी प्रोसेस होती, त्याच्यात त्यांची तब्येतही काही वेळा बिघडली होती, त्यांना ओव्हरीचा कॅन्सर होता असंही समोर आलं होतं आणि त्याच संदर्भातला तिसरा निष्कर्ष यांनी काढलाय तो म्हणजे अतिजोखमीची परिस्थिती असताना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती आणि मात्र त्यांनी हे केलं नाही। त्यांनी सूर्या रुग्णालयात नेलं आणि इथे त्यांची डिलिव्हरी झाली, मात्र रुग्णालयात कोणताही कार्डियक स्पेशालिस्ट उपलब्ध नव्हता, तिला हार्ट अटॅकची रिस्क वाढली आणि जवळपास 2 तास CPR देत होते। आपण जर बघितलं तर आधी दीनानाथ रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं होतं, 10 लाखाचं हे सगळं गोंधळ झाला। त्यानंतर काही वेळासाठी त्यांना ससूनमध्ये नेलं, तिथे न ठेवता त्यांनी थेट सूर्य हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि सूर्य हॉस्पिटलमध्ये निश्चितपणे या सगळ्या प्रक्रियेतले काही लूपहोल्स सुद्धा या अहवालातून समोर येत असल्याचं दिसतंय। या अहवालातील नेमके मुद्दे किती महत्त्वाचे आहेत आणि त्याचा पुढे कारवाईवर काय परिणाम होतो यावर लक्ष असेल। तूर्त धन्यवाद शिवानी या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।